तुटला आयुष्याचा दोरा इरवा उगा पसारा टाकून पळते रांडा पोरे अंती होती पाट मोरे अवघे सुखाचे सांगाती अवघे सुखाचे सांगाती अवघे सुखाचे सांगाती कोणी कामा नये अंती टाकून पळते रांडा पोरे अंती होते पाठ मोरे चोखा म्हणे फजित खोर चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणते घर टाकून पळते रांडा पोरे अंती होते पाठ मोरे विठ्ठला 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 कबरदार विठ्ठल ज्ञानदेव महाराज भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय वैद्यनाथ महाराज की जय चैतन्य आत्माराम गिरी महाराज की जय गोदड महाराज की जय शिवाजी महाराज की जय संभाजी महाराज की जय बाळूमामा महाराज की जय हर हर विठ्ठला 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 समचरण सरोजम सांद्रणीलांबधावं जगननिहित पाणी मंडन मंडनानां तरुण तुलसीमाला कंदरं कंजनेत्रं सदय धवल हासं विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करो प्रथम नमन नमन पांडुरंगा
संतांचे दुसरे चरण संतांचे या त्यांच्या कृपा कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरू बाबाजी सद्गुरू दास दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या दुसरे चरण संताचे या त्यांच्या कृपा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ति उदारा सुपथ निवृत्ति उदार सोपन निवृत्ति उदार सोपन मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावने जननी देवानी जननी देवानी आचार्य जननी देवानी नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची मनोजव मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरित्य मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये आहे दुःख बंधन मारुती नंदन हे दुःख बंधन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुनला पुकार तुझे विनती वारंवार भगवने तुझे विनती वारंवार भगवन तुझे विनती हे बल सुधा गिनती शरण शरण जे हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुबटा श्री संताची माथा चरणावरी साष्टांगी करी दंडवट यांची केली स्मरण होय सगळ विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री गुरूंचे चरण ते नमस्कारोनी आता ब्रह्मानंदं ब्रह्मसुगदं केवलं ज्ञानमूर्ते द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादि लक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादि साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि जोडोनिया करो चरणी देवी तो माता चरणी देवी तो माता परिसावी विनंती माझे पंढरीनाथ परिसावी विनंती माझे पंढरीनाथ माझी पंढरी नाथा हे
परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जोडनिया करा चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता परिसावी विनंती माझी पंढरीनाथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जोडून या करचरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा असो नसो भावालो तुझे आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया विठ्ठला चला विठ्ठला विठ्ठला ठाला विठाला 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 पुंडलिक वरदा हरी विठ्ठल पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की गुरु तुकाराम महाराज की गुरु जोग महाराज की अपने अपने माता पिता की विठाला 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 तुटला आयुष्याचा दोरा तुटला आयुष्याचा दोरा एरवा उगा पसारा टाकोनी पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी समय पर कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्वमान्य विश्वाधिकार चिन्मयी स्वरूप प्राण संजीवन पंढरीश पांडुरंग परमात्म्याचे अगदी लढीवाळ भक्त ज्याच्या राऊळाच्या पहिल्या पायरीला ज्यांची समाधी आहे ज्यांचं मंदिर आहे संत श्रेष्ठ चोखोबराया यांचा असून श्राद्धपर प्रकरणातील अभंग तुमच्या सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल विठाला 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 तुटला आयुष्याचा दोरा एरवा पसारा चोखोबराय सांगतात तुटला आयुष्याचा दोरा खऱ्या अर्थाने जो कोणी जन्माला येणार आहे ज्याप्रमाणे त्या ठिकाणी तो जन्माला देखील आलेला आहे तसं त्याला जाणं देखील एक दिवस निश्चित आहे पण आल्याच्या नंतर त्याला असं वाटतं सर्व काही माझे सर्व काही माझे आणि मी केले परंतु ज्या वेळेला पुन्हा इथून माघारी निघतो पुन्हा पुढच्या प्रवासासाठी निघतो एरवा उगा पसारा का पसारा वाटतो महाराज तर टाकून पळते रांडा पोरे चोखोबराय सांगतात अहो ज्यांच्यासाठी एवढं कष्ट केलं राब राब राबलो एवढं कष्ट केलं रात्रीचा दिवस दिवसाचं सोनं केलं महाराज परंतु आज शेवटच्या दिवशी त्या ठिकाणी मला स्मशानात सोडून टाकून पळते रांडा पोरे महाराज पती असेल पत्नी असेल कोणी असेल त्या शवाचं कोणीही असेल महाराज त्याला एकट्याला तिथं ठेवून टाकून पळते रांडा पोरे अंती होती पाठ मोरी सगळेजण त्या ठिकाणी महाराज त्याच्याकडे पाठ करून निघून जातात मग हे आले होते कशासाठी अवघे सुखाचे सांगाती कोणी कामान अंती टाकून पळती रांडा पोरे अंती होती पाठ मोरी महाराज जोपर्यंत तुम्ही एखाद्याची मदत करताय जोपर्यंत तुम्ही एखाद्यावरती प्रेम करताय तोपर्यंत तुमच्यावरती देखील समोरचा प्रेम करत असतो परंतु ज्या वेळेला तुमच्या त्या ठिकाणी शरीरातला राम निघून गेला तुमचं शरीर हे निर्जीव झालं त्यावेळेला खऱ्या अर्थानं तुमच्या शरीराकडून सुखही नाही आणि दुःख देखील नाही परंतु तरी त्या शरीरावरती दुःखाचे घात करतात का तर जन्मभर त्यांनी सुख दिलेलं असतं आणि त्या सुखासाठी ते भक्त सांगाती असतात शेवटी कोणी कामा नाही चोखोबराय सांगतात एवढंच नाही जन्माला आला कसा बसा मोठा झाला स्वतःच्या पायावरती उभा राहिला संसार सुंदर चालू झाला आणि मृत्यू झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सगळे त्याला सोडून गेले ना मग त्याला वाटतं आता आपली फजिती झाली मग चोखा म्हणे फजित खोर माझे माझे म्हणती
घर महाराज थोडासा वयात येऊ द्या, त्या टोपीवाल्या बाबांच्या वयात येऊ द्या आणि मुलं वगैरे सगळे नोकरीला लागू द्या, सुनबाई सगळ्या गावात सुंदर असू द्या, चोखा म्हणे फजित खोर आणि बंगला असा असावा त्याच्या टोपीवर उभा राहिलं की सारं गाव दिसावा. काय त्या माणसाचा थाट महाराज. परंतु ते सगळं त्याला इथं बरोबर घेऊन जायचंय का महाराज? नाही. मग सगळं इथं ठेवून जायचंय. माझे माझे म्हणती घर टाकोनी पळती रांडापुरे आणती होते पाट मोरे. असा सरळ साधा सोपा अर्थ आजच्या अभंगाचा तुमच्या समोर प्रणिपातित केला. तो तुम्हाला समजला का? अगदी थोडाच वेळ राहिलेला आहे. सुंदर असं कीर्तन होणार आहे. सर्वांगाचं कान करून कीर्तन श्रवण करायचंय. विठ्ठल समोर या. जरा समोर आलात ना मग थोडे आपल्या दोन्ही पार्ट्या एक होत्या, आणखीन आनंद येईल. पाठीमागे उन्हात बसलेली मंडळी या पुढं भरपूर सावली असताना उन्हात का बसला तुम्ही? पुन्हा पाठीमागे जागा राहणार नाही. इकडे या, महिला मंडळाच्या मागे या. महिला या मंडळ समोर उठा, या. इकडे या, पुढे सरा. मागून येणारे मागे या इकडे. सरा पुढे या, पुढे सरा. उठा उठा मावशी, हरी विठ्ठल. तुम्ही उठल्याशिवाय नसतं काय होत. उठा उठा. समोर या, समोर या. येतो कळवळा म्हणून या सांगतो. पाठीमागून ऊन येणारे तुम्ही सगळे पाठीमागचे पाच सगळे उठून समोर येऊन बसा. या ठिकाणी ज्येष्ठ चिरंजीव श्रीमान सुंदाबयाजी बिटके असतील, आदरणीय श्री बलभीम बयाजी बिटके, त्याचबरोबर मुक्ताजी बयाजी बिटके, आपल्या आजींच्या चिरंजीवी यासाबाई विष्णू गाढवे, जनाबाई रामभाऊ खुरंगे, त्यांचे नातू दादा सुंदा बिटके, वसंत नामदेव बिटके, गणेश मुक्ताजी बिटके आणि ज्यांच्यामुळे तुमच्या सर्वांच्या दर्शनाचा योग आला, आईंची सेवा करायची संधी मिळाली, आमच्या अवधूत पीठावरती भरपूर असं प्रेम करणारे आमचे परम मित्र बंधू आदरणीय नंदकुमारजी बलभीम बिटके यांच्याकडनं ही सेवा माझ्यापर्यंत आली. मी माझं परम भाग्य समजतो, कारण ही जी भूमी आहे ही साधारण भूमी नाही महाराज. आज आपल्याला वाटतं इथं पाणी नाही किंवा वाळलेलं शेत दिसतंय, हे जरी असेल परंतु ह्या मातीमध्ये सोन्यासारखी माणसं जन्माला आली. खऱ्या अर्थाने जर आईचं जीवन पाहिलं गेलं सोन्यापेक्षाही अनमोल. अगदी शेवटच्या श्वासापर्यंत देखील कोणालाही आजींचा त्रास नाही. त्या ठिकाणी सरांनी आल्याच्या नंतर सांगितलं मला, आईचं जीवन तर त्या ठिकाणी पाहिलं गेलं. कैलासवासी सौभाग्यवती बाईसाबाई बयाजी बिटके, बाईसा त्यांच्या नावातच काय बाईसाब. पूर्वी राजा महाराजांना त्या ठिकाणी आई साहेब बाईसाहेब असं म्हणलं जायचं. खऱ्या अर्थाने राजाचं आणि राणीचं जीवन असेल तर त्या ठिकाणी आजीचं. विठ्ठल महाराज, तुम्ही राणीची त्या ठिकाणी पदवी का दिली बरं आजीला? जीवनामध्ये प्रत्येकाला येऊन या भूतलावरती महाराजांनी सांगितलेलं आहे काय करायचंय. संसार करायचा आहे, पण कसा? नीट का करायचा आहे? कसा करायचा आहे? चांगला करायचा आहे. त्या संसारामध्ये कधी कोणाची हानी झाली नाही पाहिजे, कधी कोणाचं त्या ठिकाणी मन दुखवलं नाही पाहिजे. खऱ्या अर्थानं संसाराचा जर अर्थ पाहायला गेलो आपण, सण म्हणजे नसणे आणि सार, ज्याच्यामध्ये कसल्या प्रकारचंही सार नाही असा संसार त्या ठिकाणी महाराजांनी आपल्याला करायला सांगितला. मग सार नाही आणि ज्याच्यामध्ये सार नाही तो संसार, आणि असा संसार त्या ठिकाणी केल्याच्या नंतर धन्यता देत आहेत. असं नाही की सगळीकडे संसाराचा त्याग केलाय.
18 संतांपैकी 4च संतांचा त्या ठिकाणी म्हणजे ब्रह्मचर्याचं पालन होतं, बाकीचे सगळे संत हे संसारी होते. असो, पण ज्याच्यामध्ये कसल्या प्रकारचं सार नाही आणि अशा संसारामध्ये त्या ठिकाणी आई साहेबांना आपण धन्यता देतोय का? खऱ्या अर्थानं नुसती भगवंताची सेवा, परमार्थाची सेवा, वारकरी संप्रदायाची सेवा, जनकल्याणाची सेवा याने तुम्हाला त्या ठिकाणी काही मिळू शकत नाही. परंतु घरामध्ये 33 कोटी देवांचं आराध्य दैवत म्हणजे आपले आई आणि वडील, यांची जरी तुम्ही त्या ठिकाणी निष्ठावान जर सेवा केली तर अगदी 360 नोहे जे काही 33 कोटी देव आहेत त्या सगळ्यांची सेवा केल्याचं पुण्य मिळतं. विठ्ठल आणि ती सेवा खऱ्या अर्थानं आईंची तुम्ही बिटके परिवाराने त्या ठिकाणी केलेली आहे. आणि जर सेवा केली नसती तर खऱ्या अर्थानं आजची ही गर्दी, आजचा एवढा मोठा त्या ठिकाणी ज्ञान यज्ञाचा, ज्ञानदानाचा, अन्नदानाचा, वस्त्रदानाचा कार्यक्रम केला नसता. महाराज एवढा सुंदर सोहळा कशासाठी? तर आईच्या प्रेमातून त्या ठिकाणी आईच्या प्रेमाचं जे काही ऋण आहे त्या ऋणातून मुक्त होण्याकरता. पण महाराज असे 100 जरी कार्यक्रम केले ना तर आईच्या प्रेमातून कधी ऋणमुक्तता होणार नाही. का? खऱ्या अर्थाने जन्म दिला 3ही मुलांचा, बरोबर ना? त्या ठिकाणी जो काही त्यांचा परिवार असेल, त्यांच्या मुली असतील, मुलगा असेल, मुलं असतील, त्यांचा सांभाळ केला शेवटपर्यंत. त्यामध्ये त्या ठिकाणी संसारामध्ये संघर्षाने संसार केलाच. परंतु जाताना देखील सरांनी मला गोष्ट सांगितली, अगदी आजींनी त्यांचा मृत्यू कधी हे सुद्धा सरांना सांगितलं होतं. विठ्ठल आणि महाराज मृत्यू त्यालाच कळत असतो जो त्या ठिकाणी भगवान परमात्म्याला सुद्धा जगा काळ खाय आम्ही माता दिला पाय. महाराज मृत्यू सांगावा मुखाने आपला मृत्यू सांगावा आणि त्या दिवशी खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी त्यांनी शेवटचा श्वास घ्यावा. खऱ्या अर्थानं मातृत्वातून देवत्वाकडे गेलेली ही शक्ती. विठ्ठल आणि असा तुमचा सर्व दुःखांकित शोकाकुल त्या ठिकाणी बिटके परिवार भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना करेल. या आई साहेबांचा जो काही जीवात्मा आहे तुझ्या परम आत्म्याशी त्या ठिकाणी कनेक्ट करून त्या जीवात्म्याला मुक्ती द्यावी ही भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना. सर्वांनी सर्वांगाचं कान करून कीर्तन श्रवण करायचंय. विठ्ठल एवढ्या मोठ्या त्या ठिकाणी आपल्या ह्या दंडकारण्यामध्ये सुंदर असा सोहळा कर्जत तालुका इथे चालू आहे. सद्गुरु गोदड महाराजांचा समाधी सोहळ्याचा उत्सव चालू आहे. कोणी गेला असेल, कोणी नाही गेला असेल. जर कोणी गेलं नसेल तर त्या ठिकाणी अवश्य त्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. आपली ही जी कर्जत भूमी आहे ना एवढी श्रीमंत आहे, एवढी श्रीमंत आहे, एवढी श्रेष्ठ आहे. कारण निष्ठावंत भक्त, निष्ठावंत संसार करणारे माणसं आपल्या कर्जत तालुक्यामध्ये आहेत. नोहे प्रत्येक गावातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक संतांची पालखी, प्रत्येक देवतेची पालखी, प्रत्येक त्या ठिकाणी कोणी महाराज असतील तर त्यांची सुद्धा त्या ठिकाणी पालखी पंढरपुरापर्यंत जाते. परंतु जगामध्ये असं एकमेव दैवत आहे की खऱ्या अर्थाने जगाचा मालक पंढरीश पांडुरंग परमात्मा आपल्या गोदड महाराजांना भेटायला येत असतो. कर्जत आमुचे आणि गोदडनाथ रमावर. साक्षात गोदड महाराज जे आहेत ना आपले, साक्षात पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं अंशात्मक प्रतिरूप आहे. का बरं तसं म्हणताल? अहो सर्व संत मंडळीचे त्या ठिकाणी पालखी जाती आणि त्याच्या पुढच्या एकादशीला एवढं काही सामर्थ्य असन की साक्षात भगवान परमात्मा
त्या व्यक्तीला, त्या संतांना भेटा येतोय. आणि अशा श्रेष्ठ, श्रीमंत, निष्ठावंत त्या ठिकाणी मातीत आपण जन्माला आलेली माणसं, आणि आपलं खऱ्या अर्थाने निष्ठावंत असं केलेला संसार, निष्ठावंत केलेली जी कारकिर्दी आहे आईंची, आणि त्या कारकिर्दीमुळे त्या ठिकाणी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत. खऱ्या अर्थाने धन्यता देईल कुणाला? कुणाला धन्यता द्यायची इथं महाराज? तिच्या 3ही मुलांना, 4ही मुलांना, तिच्या जेवढ्या काही मुली असतील त्यांना. कारण आई तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये असतेच, परंतु आजच्या दिवसाने कळतंयच की तुम्ही किती जीव आणि किती प्रेम केलं असेल आईला, परंतु जिवंत असताना देखील त्या ठिकाणी कधीच कोणाचं मन दुखवलं नाही, कधी कोणत्या गोष्टीची उपेक्षा केली नाही. हे असंच झालं, ते तसंच झालं. आणि अशा व्यक्तीच्या त्या ठिकाणी पुण्यस्मरणाला आपण सर्वजण उपस्थित आहोत. आपण सुद्धा भाग्यवान आहोत. विठ्ठल कीर्तनसाठी उपस्थित गायन सम्राट हरिभक्त परायण एकनाथजी महाराज ढवळे, त्याचबरोबर आदरणीय गायन सम्राट प्रवीणजी महाराज पठाडे असतील, ज्यांचे सुंदर असे सोशल मीडियावरती सुव्यवस्था आहे, यूट्यूब चॅनल आहे. आपली परंपरा वारकरी व्यासपीठ, आपली परंपराचे सर्वे सर्वा, वारकरी व्यासपीठचे सर्वे सर्वा आदरणीय नाना महाराज आमचे मित्रच आहेत. त्याचबरोबर आदरणीय अरविंद मामा असतील, मृदंग सम्राट आपल्या या कर्जत भागाचं भूषण तेजस महाराज, खुरंगे पाटील, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं फक्त नंदोदादाच्या प्रेमापोटी आळंदीवरनं या ठिकाणी विकास महाराज आलेत. त्यांचंही त्या ठिकाणी स्वागत आहे. सर्व आलेल्या पै पाहुणांचं साष्टांग दंडवत करतो आणि सेवेला सुरुवात. विठ्ठल आपल्या गावातील एक, बरोबर ना, इथलेच आहेत ना मग, जलालपूर. वा, अगदी जसं निखळ पाणी, जसा तुमचा बागायत पट्टा आहे, आवाज सुद्धा तसा आहे. जोरदार एकदा टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल आमच्याकडे पाऊस आला तरच हिरवळ दिसते, परंतु तुमच्याकडे 12 महिने हिरवळच आहे. आणि त्याचं हे स्वरूप निस्ते जमीनच नाही तर माणसं सुद्धा तशीच. असो, तुटला आयुष्याचा दोरा, इरवा उगा पसारा, टाकून पळती रांडा पुरे, अंती होती पाठ मोरे. चोखोबरे सांगतात, आयुष्याचा दोरा तुटला, एकदा का तो तुटला पुन्हा जोडता येत. एकदा का ऊसाची साखर झाली, पुन्हा साखरेचा ऊस करता येत. एकदा का दुधाचं तुपात रूपांतर झालं की तुपाचं पुन्हा दूध. एकदा का भाजी नासली, पुन्हा ती नीट करता येत. एकदा का सुनबाईने 4 माणसात अपमान केला, पुन्हा माणसात जाऊ वाटत. इथं नाही का तसं? इकडं नाही वाटतं अपमान होत. एकदा का त्या ठिकाणी 4 माणसात मुलाने बापावरती हात उचलला, पुन्हा तो माघारी घेता येत नाही. तसं प्रत्येक माणसाला जन्माला आला त्याला मृत्यू निश्चित आहे, तो काही त्या ठिकाणी अमर होत नाही. विठ्ठल खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याशी आपण सर्वजण कनेक्टेड आहोत. आणि ती कनेक्टिव्हिटी पुन्हा आपल्या मुलांमध्ये आहे. याच्यातलं जे मध्ये जी त्या ठिकाणी कार्य करायचं आहे, आई वडील असतील, जे पितृदैवत असेल, ते खऱ्या अर्थाने एकदा काही तर श्वास सोडला की त्या ठिकाणी आपल्यातला दोरा कट होतो. आयुष्याचा दोरा कट होतो आणि भगवान परमात्म्याशी कनेक्टेड होतो. मग भगवान परमात्म्याशी कनेक्टेड होण्याकरता काय करावं लागेल? प्रत्येकाला मरावंच लागेल का? नाही महाराज. मग चालू जीवनामध्ये सुद्धा नामसाधना करून त्या ठिकाणी भगवान परमात्म्याशी कनेक्टेड होता येतं. परंतु आज खऱ्या अर्थानं जो काही समय आहे, जी काही स्थिती आहे, त्या स्थितीनुसार देवाची सेवा करायला कोणाला टाइमच नाही. भगवान परमात्म्याला आळवायला त्या ठिकाणी कोणाला टाइमच नाही.
सकाळी जात्यावरती दळण दळायला त्या ठिकाणी कोणाला टाइमच नाही. जर त्या ठिकाणी जात्यावरती दळण दळायला टाइम नाही, त्या अर्थी देवाला सुद्धा बोलवायला टाइम. माझी जनाबाई महाराज सुंदर जाते दळायचे, जात्यावरती धान्य दळायचे. सुंदर माझे जाते गे फिरते भोवतुका, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठल. सुंदर महाराज, परंतु आज जात राहिलं नाही, जात फिरवायला राहिलं नाही. त्याच्यामुळे देवाला हाका मारायचं विसरून गेलो. आता आली गिरणी, द्यायचा डबा भरून मालकाकडं, मालक जाईन गिरणीवर दळून आणीन. मग त्या ठिकाणी त्याच्यामध्ये नाम, त्या पिठामध्ये नाम पुरले, नाम उतरलं की त्या ठिकाणी बळच भरडून दिलं आणि तेच तसं अशुद्ध त्या ठिकाणी धान्य आपल्या पोटामध्ये गेलं. पुन्हा दुसऱ्या दिवशी तीच तरा महाराज. तिथं देवाला बोलवायला कोणाला चान्स राहिला नाही. म्हणून चोखोबरायांनी तिथं सांगितलं, तुटला आयुष्याचा दोरा. ही संसाराची वडात आणि त्या ठिकाणी रोज चालूच राहणार आहे. परंतु याच्यातून काय एकदा त्या ठिकाणी दोरा खंडित झाला, दोरा खंडित होत असताना त्या ठिकाणी फार दुःख होतं महाराज. एखादा व्यक्ती तर त्या ठिकाणी कुटुंबातून निघून गेला असेल, आई असेल, वडील असेल, बंधू असतील, बहीण असेल, कोणाची पत्नी असेल, कोणाची मुलं असतील. जी गोष्ट आपल्याकडे नाही, खऱ्या अर्थाने त्याची उणीव कोणीच भरू शकत नाही. सुंदर असा प्रपंच चालू आहे, एवढा सुंदर प्रपंच चालू, एवढा सुंदर प्रपंच चालू आहे. आणि त्या सुंदर प्रपंचामध्ये एक बाळ जन्माला आलं, आई वडील त्याचे सांभाळ करतायत. सुंदर असं त्यांचं रोजचं रुटीन. सकाळी लवकर मुलाला उठवायचं, आईने डबा त्याचा भरून द्यायचा, त्याला रोज शाळेत पाठवायचं. वडील त्याचे रोज त्या ठिकाणी रानात कामाला जात, रोजचं त्या ठिकाणी ते नित्यनियम चालू. अचानक रोजची त्या ठिकाणी जे आईचं जे मातृत्व आहे, जे त्या ठिकाणी हित जे आहे, लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. रोज त्या ठिकाणी त्या मुलासाठी, कोणासाठी करायचा संसार? संसार कोणासाठी करायचा? लेकरांसाठी करायचा, बरोबर आहे का नाही? मग त्या मुलासाठी त्या ठिकाणी आपण राब राबतो, त्याला कसं बस मोठं करतो, स्वतःच्या पायावरती कसं बस त्याच्या नशिबाने तो उभा राहतो. कारण प्रत्येकाचे आई वडील त्याला शाळेत तर पाठवतच असतात. शाळेतले शिक्षक प्रत्येक मुलाला शिक्षण, ज्ञानाचं दान त्या ठिकाणी करायचं काम करतच असतात. परंतु ज्यावेळेस शाळा पूर्ण शिकून मुलगा बाहेर निघतो ना, त्यावेळेस त्याच्या प्रारब्धावर असतं, त्याच्या प्रारब्धावरती असतं. आता आपण आपल्या पायावरती उभं राहायचं की दुसऱ्याच्या पायावरती कुऱ्हाड मारायची. विठ्ठल तसं या कुटुंबामध्ये त्यांच्या सर्वच मुलं त्या ठिकाणी सुंदर असं कारकिर्दीमध्ये आहेत. आदरणीय सर असतील, त्यांचे सर्व त्या ठिकाणी बंधू मंडळी असेल, बहिणी असतील, अगदी व्यवस्थितपणे कुटुंब त्या ठिकाणी चालू आहे. परंतु जोपर्यंत आपल्या आईने आपला सांभाळ केला तोपर्यंत सर्व ठीक झालं. शाळेतून मुलगा बाहेर आल्याच्या नंतर आई वडिलांनी त्याला विनंती केली, बाबा आता तू तुझ्या पायावरती उभा राहून त्या ठिकाणी आम्ही आता थकलोत, आता तू आमचं पोट भरलं पाहिजे. मुलगा कामाला लागल्याच्या नंतर 2 पैसे येऊ लागले, सुंदर असं घर बांधलं, सुंदर असं घरामध्ये सर्व काही वस्तू आल्या, अगदी आनंदी आनंद. परंतु संसारातला आनंद हा क्षणिक असतो महाराज. लय गोड चहा असू द्या,
एका गोटात संपल, परंतु तोच गोडच्या जर हातातून खाली पडला, एकदा का तो चहाचा कप असेल बशी असेल जर हातातून पडली, जिभेला जरी चटके बसत असले परंतु ती जी गोड चव आहे ती शरीराला माधुर्य देत असते. तसं संसारामध्ये काही कार्य करायचं असू द्या, ते गरम चटके घ्यावंच लागतात. ते गरम चटके घ्यावंच लागतात. तेव्हा कुठं त्या ठिकाणी आपल्याला भाकर खायला मिळते. जर चहाचं माधुर्य आपल्या जिभेला जर प्राप्त करायचं असेल तर जिभेला चटके सहन करावं लागतात. तसं संसारामध्ये आईंनी त्या ठिकाणी कितीही कष्ट केलं असेल, भरपूर असं कष्ट केलं, आणि त्या कष्टाची पोहोच पावती म्हणून हे त्या ठिकाणी एवढा जमलेला कुटुंब. विठ्ठल मुलगा रोज शाळेत जाऊ लागला. शाळेतून घरी यायच्या टायमिंगला 5-5:30चा जो काही शाळा सुटायचा वेळ आहे, आई रोज त्या बाळाची वाट पाहते. बाळाची वाट पाहत असताना अचानक एक दिवशी उशीर झाला. 5 वाजता शाळा सुटली. 5:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी आपलं बाळ, आपला दादा, आपला मुलगा त्या ठिकाणी घरी यायला पाहिजे, आला नाही. 5:30 वाजल्या तरी आला नाही. 6 वाजले तरी आला नाही. आईला जरा खंत वाटू लागली आणि शाळेच्या दिशेने निघाली. संकटकाळी त्या ठिकाणी माणसाच्या मनामध्ये एवढे विचित्र विचार येत असतात, एवढे विचित्र विचार असतात की माणूस म्हणतो ना, वैऱ्याच्या मनामध्ये सुद्धा तसा विचार येऊ नये असा विचार संकटकाळी आपल्या मनामध्ये येत असतो. तसं त्या ठिकाणी त्या आईला वाटू लागलं, आपल्या मुलाला काही झालं तर नसेल ना, त्याला कोणी त्या ठिकाणी घेऊन तर गेलं नसेल ना, कुठं पडला तर नसेल ना, आजारी तर नसेल ना, कुठं चक्कर येऊन तर पडला नसेल ना. शाळेच्या वाटेकडे जात जात असताना त्या ठिकाणी एका मुलाच्या घरी आपल्या बाळाच्या चपला दिसल्या. पटकन घरात गेली. मुलगा पाहिला. आईला फार आनंद झाला आणि आनंदाचे अश्रू तिच्या डोळ्यामध्ये आले. नीट लक्ष देऊन ऐका बरं का. आनंदाचे अश्रू तिच्या डोळ्यामध्ये आले आणि विचारलं, बाळा, अरे मी किती घाबरले होते, तू आला नाही वेळेवरती, मी पाहत पाहत इथपर्यंत आले. अगं आई, माझी शाळेची वही दादाकडे राहिली होती, माझ्या मित्राकडे राहिली होती, मी घेण्यासाठी त्या ठिकाणी थांबलो होतो, मी येणारच होतो. आई त्या बाळाला घेऊन घरी आली. रोज शाळेत जाणारा मुलगा रोज टायमिंग वरती घरी आला आणि त्या दिवशी उशिरा आल्यामुळे आईला भरपूर असा त्रास झाला. आल्याच्या नंतर वडिलांनी विचारलं, अरे दादा, एवढ्या वेळ काय केलंस? अहो बाबा, माझ्या मित्राकडे माझी वही राहिली होती, ती घेण्याकरता मित्राकडे गेलो होतो. बर बर, पुण्यांदा असं करू नकोस, लवकर वेळेवरती घरी येत जा. पुन्हा महाराज त्याची रुटीन चालू. आई वडील दोघंही शेतात जात. त्याचं सकाळी लवकर उठवायचं, त्याला शाळेचा खायचा डबा भरून द्यायचा, त्याची बॅग भरून द्यायची, तो शाळेत जायचा, रोज घरी यायचा. एक दिवस इकडे रानात काम करत असताना शेतकरी कुटुंब, अगदी सामान्य, काम करत असताना त्या ठिकाणी त्या माऊलीच्या पायाला सर्पदंश झाला महाराज. आणि घाईच्या योगामुळे त्या ठिकाणी त्यांच्या लक्षात आलं नाही की आपल्याला काहीतरी पायाला लागलंय. रोजच्या प्रमाणे एखादं गवताचं काहीतरी टोक वगैरे टोचलं असेल तसं म्हणून ती माऊली पुढे निघाली. निघत असताना डोक्यामध्ये थोडासा त्रास होऊ लागला, शरीराला घाम येऊ लागला, चालता चालता तोल जाऊ लागला. परंतु घरी आल्याच्या नंतर मुलाची वाट पाहू लागली. मुलगा टायमिंग वरती घरी आला. आईला बरं वाटलं. बाबांनी त्या ठिकाणी त्याची वही चेक केली, काय असेल तो अभ्यास दिलेला आहे तो कर असं सांगून बाबा पुन्हा त्याच्या गुरांच्या असेल त्याच्या सेवेसाठी निघाले. आईने सुंदर असा स्वयंपाक केला. तिघही त्या ठिकाणी, त्याचे आई वडील आणि तो तिघांनी त्या ठिकाणी बरोबर जेवण केलं आणि ते झोपले. आणि झोपल्याच्या नंतर महाराज त्याच्या मनामध्ये विचार, अरे काल आपण उशिरा आलो, आईला भरपूर वेदना झाल्या,
माझी आई माझा किती विचार करते. मी अर्धा तास उशिरा आलो म्हणून मला पाहण्यासाठी पार थेट शाळेकडे आली. घरचं सगळं काम सोडलं, सगळ्या कामाचा त्याग केला आणि माझ्यासाठी आई माझी शाळेकडे मला पाहत पाहत त्या ठिकाणी शाळेकडे आली. मुलगा झोपेत विचार करत होता. इकडनं आई झोपलेली, इकडनं बाबा, दोघांच्या मध्ये तो विचार करतोय. सकाळी पहाट झाली, वडील लवकर उठले, काय असेल ते गुरांचा चारा पाणी करण्यासाठी. उठल्याच्या नंतर त्यांचा तो नित्यनेम त्या ठिकाणी केला. मुलगा झोपेत, मुलाच्या अंगावरती पांघरून होतं महाराज. मुलाला वाटायचं आज लवकर सकाळ झाली नाही का. मुलाला असं वाटायचं आज लवकर सकाळ होईना का. माझी झोप पूर्ण झाली तरी सुद्धा आई मला उठवेना का, की आज रविवार आहे. डोळे झाकून तो मनातच विचार करत होता. परंतु त्या माऊलीच्या लक्षात आलं नव्हतं की आदल्या दिवशी आपल्याला काय झालंय आणि खऱ्या अर्थाने झोपेत तिची प्राणज्योत मावळलेली होती. मुलाला विचार करत करत पुन्हा झोप लागली. इकडे त्याच्या बाबांनी पत्नीला हाक मारली, ए उठ ना, ऊन पडलंय, उठ ना, ऊन पडलंय, उठ ना, असं 2-3 वेळा म्हणले. काम करायचे, रानात जायचंय, अमकं काम करायचंय, कलिंगडाला पाणी घालायचंय, औषध मारायचंय. विचार केला, भरपूर वेळा हाक मारली. ती माऊली काही घराच्या बाहेर येईना. विचार केला, ही का आव देत नसल, आतल्या खोलीमध्ये काही काम तर करत नसल ना, झाडून तर मारत नसल ना, काही स्वयंपाकाचा उद्योग तर करत नसल ना. म्हणून महाराज ती व्यक्ती पाहण्यासाठी घरामध्ये गेली आणि गेल्याच्या नंतर पतीने पाहिलं, अरे ही आणखीन झोपलेले. रागवून त्या ठिकाणी हात ओढला. रागामध्ये कोण काय करील ना सांगता येत नाही. हात ओढला तरी महाराज त्या माऊलीने डोळे उघडले नाहीत. ती तशी स्तब्ध होती. आणि मग त्याच्या लक्षात आलं, अरे आपली पत्नी आपल्याला सोडून गेली. 10 मोकल्या रडू लागला महाराज. शेजारच्या आसपासचे सगळे माणसं गोळा झाले. तो मुलगा त्या ठिकाणी डोळे झाकलेला होता. बरं का माझी आई मला उठवते रोज आणि आज देखील माझी आई मला उठवणार आहे. आज माझ्या शाळेमध्ये सुंदर असा कार्यक्रम आहे, मी आईला देखील बरोबर घेऊन जाणार, असा त्याच्या मनामध्ये विचार चालू आहे. आणि त्याचे बाबा त्याच्या आईपाशी बसून रडत आहेत. सर्व शेजारचे त्या ठिकाणी कुटुंबातले सर्व मंडळी जमलेले आहेत. फार असं दुःखाच्या वेदना त्या ठिकाणी त्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर त्या ठिकाणी कोसळलेला आहे. मुलाच्या लक्षात येत नव्हतं, त्या चिमुकल्याच्या मनामध्ये लक्षात येत नव्हतं की बाबा आपली आई आता पुन्हा आपल्याला कधीच उठवणार नाही. आपली आई आपल्याला कधीच उठवणार नाही. त्या ठिकाणी बाबांनी त्या मुलाच्या वडिलांनी त्या ठिकाणी त्या मुलाला उठवलं आणि उठवल्याच्या नंतर बाबांना प्रश्न केला, बाबा आजपर्यंत त्या ठिकाणी तुमच्या डोळ्यामध्ये पाणी पाहिलं नाही आणि आज तुम्ही रडतायत आणि आई मला रोज उठवत असते, आज मला आईने का उठवलं नाही. तिला माहित नाही का माझा रोज शाळेमध्ये कार्यक्रम आहे, त्या ठिकाणी मला लवकर जायचं आहे, तिने मला का उठवलं नाही. काल मी उशिरा आलो तर मला त्या ठिकाणी शाळेत घरापर्यंत आली, मला घेऊन आली आणि आज एवढा उशीर झाला. रोज मला दिवस उगवायच्या टायमिंगला उठवत असते, आज कडक ऊन पडलंय तरी सुद्धा खऱ्या अर्थानं माझी आई मला उठवेना. आईकडे पाहतोय, बाबांकडे पाहतोय, अगं आई मला उठवायचं होतं, तू का झोपलीस. म्हणून त्या ठिकाणी तो मुलगा त्या आईच्या छातीवरती पडून त्या ठिकाणी ओरडू लागलाय, आई उठ, आई उठ, आई उठ.
ठिकाणी मनामध्ये विचार करू लागलाय, आई अगं उठ ना, मला फार असा उशीर झालाय, शाळेमध्ये जायचंय, नाहीतर गुरुजी कोणातरी बरोबर त्या ठिकाणी मुलाबरोबर ती मला बोलावून धाडतील, मला आई शाळेत जावं लागल आज, आई उठ लवकर उठ, मला आंघोळ घाल, माझा डबा भरून दे. परंतु महाराज त्याच्या आईची काय हालचाल होईना. सर्व कुटुंबातली व्यक्ती त्या ठिकाणी तिच्या शेजारी बसून रडतायत. आणि खऱ्या अर्थानं त्या मुलाने त्याच्या बाबांना प्रश्न केला, बाबा आपली आई उठत का नाही, माझी आई उठत का नाही, मी किती वेळा तिला ओरडलो, तिने मला रोज एकदा आवाज दिला, दाद्या शाळेत जायचंय उठ, तर मी तडकन उठून बसतो. आज मी माझ्या आईला किती हाका मारतोय बाबा, मी आज माझ्या आईला किती हाका मारतोय, माझी आई का डोळे उघडेना, काय झालं तिला. त्यावेळेस त्याचे बाबा म्हणतात, अरे बाळा, अरे दाद्या, आता तुझी आई कधीच उठणार नाही. का बाबा, का उठणार नाही, काय झालं तिला, रोज तर नित्यनियमाने त्या ठिकाणी उठत असते, आज का उठे ना. अरे बाळा, तुझी आई आहे ना, तिच्या गावाला चालली आता. कोणतं गाव आहे, कुठं घर आहे तिचं, वरती देवाजवळ तिचं घर आहे. आता दाद्या ती तिच्या घरी चालली, देवा घरी ती तुझी आई त्या ठिकाणी आता गेलेली आहे. कुठं असतं देवाचं घर, आता त्या चिमुकलेला काही महाराज समजत नव्हतं, कुठं असतं देवाचं घर. तिथं त्या माऊलीचा त्या कुटुंबाशी त्या ठिकाणी जो जोडलेला दोरा आहे, जो धागा आहे, खऱ्या अर्थाने तो तुटला होता. आणि त्याच्या कर्मानुसार, तिच्या मागील जन्माच्या पुण्याईनुसार त्या ठिकाणी जेवढं कार्य तिच्या नशिबी होतं महाराज, तेवढं देवाने करून घेतलं. परंतु मुलामध्ये असलेलं प्रेम, जे मातृत्व आहे, पतीची जी रोज त्या ठिकाणी सेवा होती, सासऱ्यांची जी सेवा होती, त्याच्यामध्ये खंडत्व आलं त्या ठिकाणी. दादा तुझी आई आता देवाघरी गेली, ती आता पुन्हा कधी येणार नाही, आता ती कायमची झोपली, आता ती कधी झोपेतून उठणार नाही. महाराज आंघोळीची तयारी झाली, आईला घरातून बाहेर आणण्यात आलं. अगं आई, आज मला आंघोळ घालायची, तू स्वतःच त्या ठिकाणी बाहेर चाललीस. त्या चिमुकलेला लक्षात येत नव्हतं की आता आपली आई आणि आपल्या आईचं त्या ठिकाणी प्राणज्योत मावळ. महाराज प्राणज्योत खऱ्या अर्थाने मावळली, तिला कळलं नाही, त्या मुलाला कळलं नाही. अगं आई, अहो बाबा, मला रोज आई आंघोळ घालते, तुम्ही सगळेजण आज आईला आंघोळ घालताय, असं काय चाललंय. कशी बशी समजूत काढून महाराज त्याच्या आईची अंत्ययात्रा निघाली. आणि निघाल्याच्या नंतर सर्वजण त्या ठिकाणी आक्रोश करतायत. कोणाची ती मुलगी आहे, कोणाची ती बहीण आहे. त्याच्या जीवनामध्ये तर त्या ठिकाणी निष्ठावंत सेवा केली, त्याच्या बाबाच्या जीवनामध्ये तो देखील त्या ठिकाणी पत्नीच्या नावाने ओरडू लागलाय, हंबरडू लागलाय. मुलगा देखील रडू लागलाय. अहो माझी आई रोज तिच्या स्वतःच्या पायाने त्या ठिकाणी रानामध्ये कामाला जात असते, मला सोडवायला कधी कधी येत असते. काल मी उशिरा आलो तर मला पाहण्यासाठी शाळेपर्यंत ती अनवाणी चालत आली, आणि आज तुम्ही सगळेजण त्या ठिकाणी तिला उचलून घेऊन चाललाय. कशी बशी महाराज त्याच्या पाहुणे मंडळींनी त्याची समजूत काढली, अंत्यविधी पार पडला. त्या आईच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी जे पुत्राचं, जे मुलाचं जे प्रेम होतं महाराज, त्या ठिकाणी ते थांबलं होतं.
परंतु मुलाच्या हृदयामध्ये जी काही आईसाठी जी चाललेली भावना होती, खऱ्या अर्थानं तो रोज आई 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 करून त्या ठिकाणी रडत होता. रोज त्याचे बाबा समजूत घालायचे, अरे बाळा, आई देवा घरी गेली म्हणलाय ना तुला, मग बाबा आपण पण जाऊ देवा घरी, आपण पण राहू देवापाशी, आपण पण तिथल्या घरी राहू, मी तिथल्या शाळेत जाईन, आपण त्या गावात जमीन घेऊ. नाना प्रकारचं त्या ठिकाणी त्याच्या बाबांना बोलू लागला. परंतु खऱ्या अर्थाने त्या कुटुंबातून त्या माऊलीचा धागा तुटला होता. अभंगाचं पहिलं चरण. तुटला दोरा, तुटला दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा, तुटला आयुष्याचा दोरा. पोरे टाकोनी पळते रांडा पोरे, टाकोनी पळते रांडा पोरे, टाकोनी पळते रांडा पोरे. तुटला आयुष्याचा दोरा, एर वाऊगा पसारा. खऱ्या अर्थानं महाराज त्याच्या जीवनातील जे मातृत्व आहे ते हरवलं होतं. भरपूर अशा वेदना त्या ठिकाणी तिचा पती असेल, तिचा मुलगा असेल, तिच्या बहिणी असतील, तिचे भाऊ असतील, तिचे आई वडील असतील, सर्व कुटुंबाला त्या ठिकाणी भरपूर असं दुःख झालं. परंतु खऱ्या अर्थाने भगवान परमात्म्याचा आपण सर्वजण त्याचे अंशच आहोत. इथं कोणी जरी असेल तरी त्याला एक दिवस जाणे. येथे नाही उरो आले अवतार, येथे नाही उरो आले अवतार, येथे पामर जीव घेते, जीव घेते, येथे पामर जीव घेते. येथे नाही आले अवतार, येथे नाही आले अवतार, येथे पामर जीव ते पामर जीव किती. महाराज कोणी असू द्या, कोणीही असू द्या महाराज, एका ठिकाणी तर गोड वर्णन केलेलं आहे. आएगा सो तो जाएगा राजा रंग भिकारी, आएगा सो जाएगा राजा रंग भिकारी, आएगा सुख जाएगा
भिखारी हो, आएगा सो जाएगा राजा रंग भिखारी। आएगा सुजाएगा राजा रंग भिखारी, आएगा सो जाएगा राजा रंग भिखारी। आएगा सुजाएगा राजा रंग भिखारी, आएगा सो जाएगा राजा रंग भिखारी। आएगा सुजाएगा राजा रंग भिखारी। आएगा तो जाएगा राजा रंग भिखारी। आएगा सुजाएगा राजा रंग भिकारी। जो कोणी या ठिकाणी जन्माला आलेला आहे त्याला निश्चित मरण आहे. मग तो राजा असो, रंक असो, भिकारी असो, कोणाचा पुत्र असो, कोणाची पत्नी असो, कोणाचा पती असो, कोणाची आई असतील, वडील असतील, कोणीही असू द्या महाराज, त्या ठिकाणी त्याला जाणं निश्चित आहे. एकदा का त्या ठिकाणी त्याला बोलवलं की त्या ठिकाणी त्याला निश्चित जाणं आहे. मग खऱ्या अर्थाने त्याला स्मशानात एकदा का पोहोचवलं, त्याला काय एकदा त्या ठिकाणी भूमीला भार झाला, एकदा का त्या ठिकाणी भूमीला भार झाला की त्याला लक्षणीय ठाव स्मशानीचा झाला भूमी भार. त्या ठिकाणी काय महाराज, एकदा का त्या शरीरातून राम निघून गेला की त्याचं त्या ठिकाणी गाव कोणतं, राहणं कोणतं, लक्षणीय ठाव स्मशानीचा. आणि मग स्मशानामध्ये गेल्याच्या नंतर फिरविला घट, फोडीला चरणी, महावाक्य धुणी बोंब झाली. महाराज त्या ठिकाणी महाराज ते गडग मडक जे आहे ते 3 रिंगण करून, कोणाचं 7 रिंगण करून त्या ठिकाणी ज्यावेळेस फुटतं त्यावेळेस महावाक्य धुणी बोंब झाली. आणि मग खऱ्या अर्थाने त्या शरीराला तर इथं भार झालेला असतो, त्याला अग्निडाग द्यावा लागतो. आणि ज्या वेळेला त्या ठिकाणी माघारी निघायची परिस्थिती होती ना, त्यावेळेला खऱ्या अर्थानं त्याचा मुलगा असल, तिचे पती असतील, सर्व नाते त्या ठिकाणी जेवढे काही सोयरे धायरे आहेत तेवढे धाय मोकले रडत असतात, एवढे धाय मोकले रडत असतात, परंतु विचार येत नाही की आपण बी तिच्या बरोबर जावं. आणि मग तिथं चोखोबर आहे अभंगाच्या कोणी पळती रांडा पोरे, 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 रांडा पोरे टाकोनी पळती रांडा पोरे, टाकोनी पळती रांडा पोरे, टाकोनी पळती रांडा पोरे. अवघी होती पाठी मोर, अवघी होती पाठी मोर, टाकोनी पळती रांडा पोरे, टाकोनी पळती रांडापुरी, अंती होती पाठमुरी. जेवढे महाराज सोयरे धायरे असतील, स्वतःच्या रक्ताच्या नात्याची त्या ठिकाणी मुलं असतील, मुली असतील, सर्वांना त्या ठिकाणी सोडून यावं लागतं. फुलाचा टायमिंग झालेला आहे, सर्वांना त्या ठिकाणी माघारी यावं लागतं.
आणि आल्याच्या नंतर तिथून पुढे जो काही प्रवास चालू होतो तो पुढच्या आयुष्याचा त्या ठिकाणी चालू होत असतो. हरी विठोबा रखुमाई घरातली मंडळी हार घालायसाठी चला. घरातली मंडळी हार घालण्यासाठी चला.